सर्व खेळाडू बाहेर असणे. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे, टेनिस नाहीये, त्यामुळेच पियुष संघाने पहिला चेंडू लॉंगांच्या दिशेने रियाजच्या बॅट मधून सूर्यकसा फटका पाहायला मिळतो. गचाल क्षेत्राची सनीच्या माध्यमातून तेवढंच उचलतील फेकतील सचिनच्या माध्यमातून. तत्पूर्वी 2 धावा मैदानच्या आतमध्ये गुडने बिटवीन द विकेट. संघाचा देखील श्रीगणेश होत असताना पहिल्या चेंडूवरती रियाजच्या बॅट मधून 2 धावा आल्यात आणि रोशन माई यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत सीएम चषक 2025 मध्ये आपण पाहू शकता. सूर्यकसा फटका पाहायला मिळतो फायनलच्या दिशेने. क्षेत्राची उपस्थिती आहे तिथे. एक धाव पूर्वी आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली होती. मैदानच्या आतमध्ये गुडने बिटवीन द विकेट पाहायला मिळते. तिसरी धावचा प्रयत्न असेल. बघता बघता 3 धावा देखील पूर्ण केल्या. चौथीचा प्रयत्न असेल का? चौथीच्या प्रयत्नामध्ये काय घडते काय बिघडतंय आणि रियाजला मैदान सोडावं लागतंय. पहिलं यश मिळत असताना एसएम मिळवणार संघाला रनआउटच्या स्वरूपात रियाजला पाठवलं होतं डगआउटच्या दिशेने. 5 षटकांचा सामना होता. थोडीशी घाई दाखवत असताना रियाज आता इंडियन नंबर वरती 3 वरती येत असताना अभिषेकला पाहू शकता. अभिषेकच्या माध्यमातून मागील स्पर्धेमध्ये देखील सूर्य कशी कामगिरी झाली होती. आता कशा प्रकारची कामगिरी होतील ते देखील पाहणं गरजेचं असेल. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचा उल्हासनगरचा गट आपण पाहू शकता. आजच्या दिवसामध्ये स्पर्धेचा पहिला दिवस आणि उद्घाटनीय सामना आपण पाहू शकता. मैदानच्या आतमध्ये रंगलाय. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण पाहू शकता लाईव्ह टेलिकास्ट. स्ट्राईकला असेल अभिषेक. हो सूर्यकसा चेंडू पाहायला मिळतोय. ऑफ कटाचा मारा आणि निर्धार चेंडू पाहायला मिळते. अभिषेक पाहतच राहिला चेंडूकडे. आतापर्यंत सूर्यकसे 3 चेंडू हाताळले आहेत आणि 5 धावा खर्च केल्या आहेत आणि 1 विकेट देखील मिळाली रनआउटच्या स्वरूपात. सूर्यकसा फटका पाहण्याचा प्रयत्न केला. क्षेत्राची उपस्थित रनआउटची संधी असेल. अजून एक मोठा धक्का लागत असताना पियुष 11 या संघाला काय करतात मैदानच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज. दुसरा फलंदाज बाद होत असताना अभिषेकला रनआउटच्या स्वरूपात. पुढील फलंदाज प्रशांत रेड्डीला पाहू शकता. आता पूर्णपणे या जोडीवरती निर्भर असेल पियुष या संघाचं. नीरज पांडेला देखील 2 सफलता मिळत रनआउटच्या स्वरूपात. सूर्यकसा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आणि वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव मिळत असा. मुन्ना पठाण सर आमच्याकडे वळत दिसताना वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. आतापर्यंत 2 गडी गमावल्यात पियुष या संघाने. चला व्हॉलंटियर्स कुठे असेल बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा त्वरित. सूर्यकसा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता स्क्वेअर कटचा आणि निर्धार चेंडू पाहायला मिळते. आतापर्यंत सूर्य कशी कामगिरी केली नीरज पांडेने. अजून एकही मोठा फटका आले या षटकामध्ये. पुन्हा एकदा अफांबुल करण्याचा प्रयत्न केला होता. कुठेतरी बॅट अँड बॉलचं कनेक्शन होतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 6 या आकड्यावरती 2 गड्याच्या मोबदल्यात.
चला त्यानंतर कमलेश इलेव्हन त्यांच्या सोबतीला आदित्य इलेव्हन इनिंगच्या पहिल्या टॉस सोडायला यायचं आहे मैदानच्या आतमध्ये 5 षटके होतील त्यानंतर आपण टॉस साठी त्वरित हजर राहायचंय. दुसऱ्या षटकामध्ये सचिनला पाहू शकता गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा वाईटच्या सोबत अतिरिक्त धाव मिळते आणि एक धाव मिळते वाईटच्या सोबत अतिरिक्त वाईट प्लस 1 आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या निलेश पांडे यांनी. दुसऱ्या षटकामध्ये प्राचार्य गोलंदाजी मार्क वरती सचिनला पाहू शकता. सूर्य कसा फटका मारला होता लॉंगांच्या दिशेने एकदा पूर्ण आणि एकच धावावरती समाधान मानावं लागते. थोडीशी गचराची थ्रोबॅक आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी या संधीचा सोनं करत असताना दोन्ही बॅटर एकदा मिळते. अजून जिथे एक धाव तिथे 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. इन डबल फिगर मध्ये धावसंख्या आपण पाहू शकता. सूर्य कसा फटका लॉंगॉनच्या दिशेने अनिल मात्रेच्या बॅट मधून येणारा ब्रँडेड सिगपचा पाहायला मिळतोय. षटकार पिच चेंडूचा भरपूर समाचार घेत असताना अनिल मात्रे विस्फोटक फलंदाज त्याला देखील जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये. पुन्हा एकदा फुलटा चेंडू समालोचन कक्षाला मानवंदना देणारा बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतो अनिलच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या भरता वेगाने वाढत असताना आता दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी शांत होता आणि दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला विस्फोटक फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. अद्याप 16 धावा खर्च केल्या 3 चेंडूमध्ये सचिन याने. भरपूर समाचार घेतला सचिनच्या दुसऱ्या षटकामध्ये. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाऊन तत्पूर्वी उचलतील फेकतील आणि अशी थ्रोपैकी आपल्याला खरं पाहायला मिळते. तत्पूर्वी संधीचा सोनं करत असताना तिसरी धावचा प्रयत्न असेल. तिसरी धाव देखील पूर्ण होते मैदानच्या आतमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते प्रशांत आणि अनिलच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 25 या आकड्यावरती. आता दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी धावपळ घालत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केले होते नीरज पांडे यांनी. महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सचिनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुल करत असताना फेकून दिला मिड विकेटच्या वरतून. प्रशांत रेड्डीच्या बॅट मधून देखील आपल्याला षटकार पाहायला मिळतोय. अद्याप या षटकामध्ये आपल्याला विचार जर केला सचिनच्या गोलंदाजीवरती अद्याप 3 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. षटकार अनिलच्या बॅट मधून 2 प्रशांतच्या बॅट मधून 1. पुन्हा एकदा फुल टॉस. आता जेलची संधी असेल परंतु
वन बाउन्स ओव्हर द लाईन, 4 धावा मिळतील. या 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जात असताना 35 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा, तब्बल या षटकामध्ये 29 धावा खर्च केल्या सचिन यांनी. महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आता तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आपल्याला नीरज पांडे पाहायला मिळतील. 6 धावांचं षटक फेकलं होतं पहिल्या षटकामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये नीरज पांडे स्ट्राईकला से अनिल. आपण पुल करत असताना चेंडूला फेकून दिले मैदानच्या आतमध्ये. लॉंग लॉंग बिंग माइटेड ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार. बिग हिट षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकानं स्वागत केलं नीरज पांडेचं. पुन्हा एकदा कुठेतरी चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. आता कमबॅक करताना नीरज पांडेला पाहू शकता. संघाची धावसंख्या जाम पोहोचली 41 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा चपराक लगावली एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं दीपकच्या माध्यमातून. ही चूक कितपर्यंत मागा पडेल ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माहिती मिळेल. अजून एक चौकार पाहायला मिळतो अनिलच्या बॅटमधून. या चौकारच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना 45 धावा धावफलकावरती. आता धावफलक खूप वेगाने सरकत असताना पुढे पाहायला मिळते आपल्याला. नीरजवरती 2 मोठे फटके आले अद्याप दुसऱ्या षटकामध्ये. 5 षटकांचा सामना आहे. दुसरा सामना आपण पाहणार कमलेश इलन वर्सेस आदित्य इलन. दोन्ही संघाचे संघाने घ्यायचे. पहिलं सत्र समाप्त होईल तेव्हा सूर्यकाचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. झेल उडालाय परंतु झेलपर्यंत कोणता खेळाडू पोहोचला नाही. नीरज पांडे पोहोचलेत. तत्पूर्वी 2 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 47 धावा धावफलकावरती. tenniscricket.in माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. घर बसल्या आपण पाहू शकता YouTube द्वारे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपल्याला पाहिलं. आता झेलची संधी असेल. आता फलंदाज बाद होतील अनिल म्हात्रे. बॅक टू द पवेलियन. ज्या दीपकने झेल सोडला होता मागील चेंडूवर त्या दीपकच्या हातामध्ये पुन्हा एकदा झेल आपल्याला पाहायला मिळाला. आता पुढील फलंदाज मनीष धुमाल यांना पाहू शकता. तब्बल 9 चेंडूंमध्ये 29 धावा बनवल्या अनिल म्हात्रेने आपल्या संघासाठी. विस्फोटक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये शांत होता तसंच दुसऱ्या षटकामध्ये सचिन गोलंदाजी मार्कवरती आला. प्रशांतने देखील हात खोलायला सुरुवात केली. जय यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत सीएम चषक 2025 मध्ये. सूर्यकाचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता फाईन लेगच्या दिशेने. तत्पूर्वी आली एकदा मिळते आपल्याला. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 धावा धावफलकावरती. तब्बल 13 धावांचं षटक हाताळलं नीरज पांडेने. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर कमबॅक आपल्याला सुरेख पाहायला मिळाला. 5 चेंडूमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या.
आता चौथ्या षटकामध्ये दीपकला प्राचार्य गोलंदाजी मार्क होती. स्ट्राईकला मनीष. सूर्य कसा फटका पाहायला मिळेल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आहे क्षेत्राची उपज नीरज पांडे, परंतु चेंडू थांबला गवतामध्ये. तत्पूर्वी आलेल्या धावा पाहायला मिळतील आपल्याला. थोडेसे विकेट किपर स्केट होत असताना तत्पूर्वी 2 धावा मिळतील. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या 50 धावा धावपलकावरती. फुलका चेंडू होता, मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी एक धाव मिळतीये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. थेट यष्टरवरून चेंडू आदळत असताना विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. आता कमबॅक करत असताना दीपकला पाहू शकता चौथ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव मिळेल. पंच आमच्याकडे वळत असताना पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू थांबलाय पाण्यामध्ये. तत्पूर्वी एक धाव मिळतीये. संघाची धावसंख्या 53. कुठेतरी 2 षटकांमध्ये 35 धाव आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर धावसंख्या हळूहळू पुढे सरकत असताना आता एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. आता कमबॅक करतो दीपक चौथ्या षटकामध्ये. अजून एकही मोठा फटका मारू दिला नाहीये आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. मनीषला देखील जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. एक विस्फोटक फलंदाज आहे. पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळतीये. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावा धावपलकावरती. फक्त आणि फक्त 6 धावांचं षटक हाताळलं दीपक यांनी. आता 5व्या षटकामध्ये सोनूला पाहू शकता. स्ट्राईकला सर मनीष. सूर्य कसा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. स्वतःच्या फोर्थ कुठे झेलची संधी होती. झेल ड्रॉप होत असताना सोनूच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटर करतात काय. मनीषला देखील कळलं नाही चेंडू कुठे गेला. स्वतःवरती नाराज आहे. पुन्हा एकदा सूर्यकाचा चेंडू पाहायला मिळतोय. कुठेतरी फुटवर्कचा आपल्याला वापर पाहायला मिळत नाही प्रसारणाच्या माध्यमातून. तसं मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्कची जरूरत आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तत्पूर्वी खेळाडू आहेत, उचलतील फेकतील. तत्पूर्वी आलेली धावा आपल्याला पाहायला मिळते एक आणि रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बहादूर प्रशांतला देखील मैदान सोडावं लागेल.
पण चेंडू किती झालेत मैदानच्या आतमध्ये? 5 4. ओके, अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. आता स्वतः त्या संघनायक आलोक श्रीवास्तव यांना पाहू शकता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. रनाच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस करावं लागते आलोक यांना. एक चेंडू शिल्लक असेल मैदानच्या आतमध्ये. अजून एकही मोठा फटका मारू दिला नाहीये शेवटच्या षटकामध्ये. दीपकच्या गुणाची माध्यमातून आपल्याला 6 धावा मिळाल्या मागील षटकामध्ये. सूर्य कसा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू थांबत कुठेतरी तत्पूर्वी आली. 1 धाव मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये काय घडते काय बिघडते. 2 धावा देखील पूर्ण. तिसरीचा प्रयत्न असेल का आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागतं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 58 धावफलक आपण पाहू शकता.
पहिला चेंडू राहुलच्या माध्यमातून निर्धाव पाहायला मिळतोय. सुरेख अशी खेळपट्टी आपण पाहू शकता कॉन्क्रीटची. पुन्हा एकदा राहुल गोलंदाजी मार्ग करते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज करतात काय राम? सोनू यांना काय देखील समजत नाहीये. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा तिसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. माध्यमातून लाईव्ह क्रिकेट स्पर्धा आपण पाहू शकता. सलगचे 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले आपल्याला राहुलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चौथा चेंडू आपल्याला मेडनवर पाहायला मिळेल का? 4 चेंडू सलग निर्धाव आले मैदानाच्या आतमध्ये आणि पावसाची देखील सर जोरात चालू आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने केल्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी आलेली एक धाव. आणि एक धाव आपल्याला पाहायला मिळते 5व्या चेंडूवरती. शेवटचा चेंडू शिल्लक. संघाची राजकीय जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. शनीच्या बॅट मधून आता दुसऱ्या षटकामध्ये आपण 5 रन केले. बोलण्याचे मार्ग दिनू यादवला आपण पाहू शकता. तर स्ट्राईक असेल पुन्हा एकदा सोनूने आतापर्यंत 5 चेंडू फेस केले. फक्त एक धाव बनवले आपल्या संघासाठी. शनी 1 चेंडू 6 रनवरती खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. सीएमच्या शब्द 2025 आपण पाहतात. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतोय. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव मिळेल पाहायला मिळते. तुला कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडा आरडाओरडा कमी करायचं आणि 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. थर्ड मॅन चेंडू जात असताना तत्पूर्वी आलेली एक धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोचली 8-9 या आकड्यावरती. शनीमध्ये क्षमता आहे मोठे मोठे खेळण्याची. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता. आता पुन्हा एकदा शनीला पाहू शकता आपण स्ट्राईक एंडवरती. पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू थोडासा थांबलाय पाण्यामध्ये. तत्पूर्वी एकदा मिळती आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आपण. सोनू यांच्या बॅट मधून एक धाव मिळायला पाहायला मिळते आपल्याला. एका धावेचा रूपांतर दुसऱ्या धावामध्ये केलं जातोय. तिथे एक धाव 2 धाव मिळाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. चला यानंतर सामना आपण पाहणार आहोत. आदित्य इलेवन त्यांच्या सोबतीला असेल कमलेश इलेवन. सूर्य कसा फटका मारण्याचा प्रयत्न केला बॅटची कडा लागत असताना. थर्ड मॅन रिझनला एकदा पूर्ण आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये आता काय घडेल. गोल्डन डकचा शिकार होत असताना शनीला पाहू शकता.
दगावच्या दिशेने हताश आणि नाराज पाहायला मिळतोय. ज्या शनीच्या बॅट मधून षटकार आला होता त्या शनीला आता परतावं लागतंय. आता पुढील फलंदाज आशुतोषला पाहू शकता कशा प्रकारची कामगिरी करेल ते देखील पाहणं गरजेचं असेल. पावसामध्ये रबर बॉल खेळणे तेवढं इझी नाहीये. बॅट अँड बॉलचं कनेक्शन झालं तर षटकार आपल्याला पाहायला मिळेल. सीमारेषेच्या बाहेर रनआउटच्या स्वरूपात बाद होत असताना शनीला पाहू शकता. थोडेसे स्किड होत असताना फलंदाज काही गडबड पाहायला मिळते आपल्याला बॅटिंगची. पुन्हा एकदा हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. यष्ट्या उद्ध्वस्त होत असताना अजून एक यश मिळतंय दिनूला दुसऱ्या षटकामध्ये. शेवटच्या चेंडूवरती षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. बघा मनीष काय असं कळवायचे त्वरित. चौकार असेल. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. मागील षटकामध्ये देखील षटकार आला होता शनीच्या बॅट मधून, परंतु आता शनी थोडासा नाराज आहे. डगआउटच्या दिशेने आपण त्याला पाहताना पाहतो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 17 धावा धावफलकावरती. अद्याप धावसंख्येचा जर विचार केला 18 चेंडू शिल्लक असणे 42 धावांचं समीकरण असेल तर षटकापूर्वी आपल्याला 14-14ची सरासरी गाठावी लागेल. जर सामना जिंकायचा असेल तर SM11 या संघाला. पुन्हा एकदा राहुलला पाहू शकता गोलंदाजी मार्क होते. पुन्हा एकदा 9 चेंडू आपल्याला पाहायला मिळते ओव्हर स्टेपिंगच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकामध्ये राहुलला पुन्हा एकदा प्राचार्य केले गोलंदाजी मार्क होती. यापुढे चेंडू फ्री टॉस याची देखील नोंद घ्यायची. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला तर बॅटची काढा लागत असताना थर्डमॅन रिझनला अनिल माते उपस्थित तिथे फेकतील तत्पुरी एक धाव मिळते. मोठे फटके येत नाही मैदानच्या आतमध्ये. सचिनच्या बॅट मध्ये चौकार आला शेवटच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा स्ट्राईकला सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लॉंगांच्या दिशेने सूर्य कसा फटका पाहायला मिळतोय. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल का आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. गुड फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते मनीष धुमाल यांची.
पुन्हा एकदा शॉटम फुल करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सूर्यकाचा चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो बॅक टू बॅक. सूर्य कशी गोलंदाजी करत असतात तिसऱ्या षटकामध्ये राहुलला पाहू शकता. पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना चेंडू थांबला विकेट किपरच्या इथे. तत्पूर्वी आलेली एक धाव मिळते. चला यापुढीचा सामना असेल आदित्य विलन त्यांच्या जोडीला असेल कमलेश विलन. दोन्ही संघाचे संघाने घ्यायचे त्वरित टॉस साठी. चला आदित्य विलन आणि कमलेश इलेव्हन टॉस साठी या. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. एकदा मिळतीये बायच्या सर्व एकदा मिळतीये. 22 धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कुलदीपच्या माध्यमातून चौथ्या षटकामध्ये पाचारण केलं कुलदीपला. पुन्हा एकदा सचिन असेल स्ट्राईकला. पुन्हा एकदा जाऊन थोडस पॅडवरती आदळत असताना चेंडू लेग बायच्या स्वरूपात एकदा मिळतीये. पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव मिळतीये. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव मिळत असताना कुठेतरी गोलंदाज दिशा बाहेर असताना बॅक टू बॅक 2 वाईट आलेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. स्लोर गतीने हाताला चेंडू राहण्याची संधी असेल. तत्पूर्वी आलेली एक धाव मिळते बाईकच्या स्वरूपात. चला कमलेश इलेव्हन आणि आदित्य इलेव्हन दोन्ही संघाचे संघाने घ्यायचे त्वरित टॉससाठी. अन्यथा एक एक षटक कमी केलेले दोन्ही संघाच्या माध्यमातून. 2 झाले 2. पहिला वाईट त्यानंतर लेग बाय झाली. पुन्हा एकदा वाईट. पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना कुठेतरी मोठे फटके येत आहेत. आता रनआउटची संधी असेल आणि एकदा मिळते. चला टॉस साठी यायचे त्वरित कमलेश इलेव्हन आणि आदित्य इलेव्हन. शेवटचा कॉल असेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळते. कुठेतरी आपल्याला प्रॅक्टिस मॅच पाहायला मिळते. 59 धावांचं लक्ष होतं. मोठे फटके येत नाही मैदानच्या आतमध्ये. आता डगआउट मध्ये सगळे खेळाडू नाखुश पाहायला मिळतात. कोणाच्या चेहऱ्यावरती अस्मिता आपल्याला पाहायला मिळत नाही. एकदा काय करतात बॅटर मैदानच्या आतमध्ये निर्धाव चेंडू बॅटरसोबत एकदा मिळते.
पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. परंतु वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम देखील संपले. षटकार षटकार. आशुतोषच्या बॅट मधून षटकार आलाय. संघाची संख्या 35. पुन्हा एकदा त्याच दिशेने आपल्याला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. आणि टॉस जिंकले आदित्य संघाने आणि कॉल पेंडिंग ठेवला. चला थोडी सांगायचंय कॉल. फिल्डिंग ओके. मॅच संपल्यावर थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 5 षटकांचा सामना असेल. पुन्हा एकदा स्ट्राईक करण्याचा प्रयत्न केला होता. थर्ड मॅन डिव्हिजनला चेंडू जात असताना चेंडू थांबलाय पाण्यामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक. 19 धावांची अद्याप गरज आहे. लल्लू थोडेसे टेन्शन मध्ये आले होते, त्यांना देखील माहिती नव्हतं की धावा किती बनल्यात. पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना फाईन लेगच्या दिशेने चेंडू. तत्पूर्वी सामना जिंकलाय पियुष लेण्या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन पियुष लेण्या संघ आणि हॅडलॅक SM संघ. तुम्ही देखील स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल तुमचं देखील आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार.